नमस्कार, आपण बघत आहात महान्यूज 7. मी अनुराग नंदकिशोर शिंदे. तर चला वळूया आजच्या काही ठळक बातम्या. वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट येथील कृषी उत्पन्न बाजार समिती भवनाचे उद्घाटन सोहळा पार पडला. या कार्यक्रमाला मुख्य उपस्थिती उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, आमदार समीर कुनावर, आमदार रणजित कांबळे, माजी आमदार रणजित कांबळे, सुधीर कोठारी, कृषी उत्पन्न बाजार समिती आमदार संजय खोडके, माजी आमदार राजू टिमांडे, वर्धा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद सहारे, माजी केंद्रीय मंत्री संजय खोडके आदी मान्यवर नेते मंचवर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुधीर कोठारी यांनी केले. यावेळी प्रमुख मान्यवर यांच्या हस्ते लॅपटॉप वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाला शेतकरी, असंख्य नागरिक बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. यासाठी उपस्थित महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार साहेब, मंचावर उपस्थित संजयजी खोडके साहेब, त्याचप्रमाणे रणजितदादा कांबळेजी, सुबोधजी मोहिते, आदरणीय सुधीरभाऊ कोठारी, राजूभाऊ तिमांडे, त्याचप्रमाणे प्रवीणजी देशमुख, राणा रन्नवरेजी, आपल्या कलेक्टर मधुगोरा डंबारे, योगीदादा टोळणकर, मंचावर सर्व सन्माननीय अतिथी, संचालक मंडळ, या ठिकाणी उपस्थित कृषी उत्पन्न बाजार समितीचे सर्व सन्माननीय अध्यक्ष, सोसायटीचे सदस्य, उपस्थित सरपंच, कृषी उत्पन्न बाजार समितीतर्फे आज भव्य असं हे लोकार्पण सोहळा आदरणीय अजितदादांच्या हस्ते या ठिकाणी पार पडलेला आहे. मी सर्वांचा या ठिकाणी या विभागाचा आमदार म्हणून मी तुमच्या सर्वांचा या ठिकाणी योजना आहे की कोणाचाही बैल जर मरण पावलं, एक बैल मरण पावलं तर त्याला 10,000 रुपयाची मदत होते आणि 2 बैल मरण पावले तर त्याला 15,000 रुपयाची मदत होते. वर्धावरून सतीश काळे यांची रिपोर्ट, महान्यूज 7 नागपूर. बॉस ने मीटिंग बुलाई. बाहर उठो बैठ. तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है. बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार. कॉल या विजिट करें www.pilesfistulacure.com.